आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। हिंदू मुस्लिम वाद हा आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवला गेलाय। तो नैसर्गिक नसून ब्रिटिशांनी हेतुपुरस्पर निर्माण केलेला आहे। या वादाचे खरे सूत्रधार इंग्रज होते। त्यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीने भारतीय समाजात मतभेदांची बीजे पेरली, असा विचार पुणे येथील व्याख्याते अनवर राजन यांनी व्यक्त केले। बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने प्रमिलाताई ओक सभागृहात सुरू असलेल्या नवरात्र व्याख्यानमालेच्या 8व्या सत्रात ते हिंदू मुस्लिम प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर बोलत होते। ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी हिंदू मुस्लिम समाज परस्परांमध्ये सौहार्दाने नांदत होता, पण इंग्रजांना हे ऐक्य आपल्या सत्तेत धोका वाटत असल्याने त्यांनी दोन्ही समाजांमध्ये अविश्वासाची भिंत उभी केली। शिक्षण, धर्म आणि राजकारण या सर्व माध्यमातून त्यांनी फूट पाडण्याचं काम केलं। गांधीजींनी अस्पृश्यता व धर्मांते विरोधात ठाम भूमिका घेत सर्व जाती धर्मातील लोकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले। त्यांच्या 5 आश्रमांमध्ये देवपूजा किंवा कर्मकांड नव्हते, तर मानवतेचा धर्म होता। देशाच्या फाळणीसाठी महात्मा गांधी नव्हे तर ब्रिटिश जबाबदार होते। 1946 मध्ये मुस्लिम लीगनं फाळणीची मागणी केली, तेव्हा मोठा हिंसाचार उसळला आणि गांधीजींनी ती मागणी नाईलाजाने मान्य केली। सत्राच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भिभार आणि सचिव अनुराग मिश्र यांनी अनवर राजन यांचा मोमेंटो व पुष्पहार देऊन सत्कार केला। ज्येष्ठ कविवर्य नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला, तर अनुराग मिश्र यांनी प्रास्ताविक केले। या व्याख्यानमालेचा समारोप रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पुणे येथील नितीश नवसागरे यांच्या भारतीय संविधानाची 75 वर्ष या विषयावरील व्याख्यानाने होणार असून सर्व व्याख्यानप्रेमी श्रोत्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।